बुधवारी रात्री 8:30 वाजता अंमळनेरमध्ये एक खळबळजनक घटना घडली. अत्यंत हृदयद्रावक अशी ती घटना. ती म्हणजे अख्ख्या खानदेशामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान, या संस्थानाला लागलेली आग. ही हृदयद्रावक घटना जेव्हा लोकांना माहिती पडलं तेव्हा कशाचाही विचार न करता ती आग विझवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेच्या माध्यमातून अग्निशमन बंब बोलवण्यात आले, मात्र तत्पूर्वी आग आटोक्यात आणण्यासाठी आपली जीवाची पर्वा न करता काही नागरिकांनी जात धर्म सर्व विसरून त्यांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. आज आपल्या सोबत आहेत अतुल कुलकर्णी. काय सांगाल तुम्ही जेव्हा तुम्हाला आगीची घटना माहिती पडली? आम्ही खाली चौकातच होतो. आमच्यासोबत आमचे नगरसेवक सुरेश परदेशी आपलं होता, सुरेश आमच्यासोबत. आम्ही तिथे बसलो आणि एक थोडासा अगोदर वास यायला लागला वायर जळाल्याचा आणि एकदम धूर आला. मग धूर आल्यानंतर हे पिंटू भाऊ आम्ही सगळे वाडीत आलो. आम्ही बघितलं आणि क्षणात 5 मिनिटातच खूप मोठा जाळ झाला. इतका मोठा भयानक होता की हे तोपर्यंत वरचं सगळं जळायला लागलं. मग सुरेश भाऊंना सांगितलं आणि पटकन आगीच्या बंबांना फॉल केला, हे केलं. तोपर्यंत तत्पूर्व पंकज भाऊ, नाना भाऊ हे दोघं नगरसेवक पण तत्काळ धावत आले तिकडनं. आणि आल्यानंतर सगळ्यांनी पाण्याच्या बादल्या घेतल्या. बंब येईपर्यंत तोपर्यंत पाण्याने जेवढं आटोक्यात येईल तेवढं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर मग एक 10 मिनिटात अंमळचे 3 आगीचे बंब आले. आणि तसं यांच्या मार्गदर्शनाखालून यांनी पारवाळा, शिरपूर, चोपडा इकडनं पण आगीचे बंब आले. आणि बघता बघता एक 1.5 तासात ते 2 तासात आग आटोक्यात आली. आपल्यासोबत आहेत पंकज भोई. काय सांगाल तुम्ही पण शर्तीचे प्रयत्न केलेत आग आटोक्यात आणण्यासाठी, काय सांगाल याच्याबद्दल? हे अंमळनेरचं ग्रामदैवत असलेलं संत सखाराम महाराज या मंदिरात काल आग लागली. प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं पूर्ण महाराष्ट्रात हे संस्था आहे आणि या ठिकाणी आग लागली. आगीचं माहिती पडताच अतुल भाऊ असतील, सूरज भाऊ असतील, या ठिकाणची मंडळी आम्हाला कळवलं आणि त्यानंतर आम्ही लगेच या ठिकाणी आलो आणि वरती चढून बघितलं तर ती रुद्ररूप धारण केलेलं होतं आगीने. मग ते आम्ही बादल्या वगैरे मागून तात्काळ ती बंबा यायच्या आधी आम्ही त्या आग विझवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी नगरपालिकेचे फायरमन असतील, तिथून बंब बोलवले. आमचे नगराध्यक्ष देखील आमच्या कॉन्टॅक्टला होतं, परिचितजी बाविस्कर. त्यानंतर माजी आमदार सिरीतदादा चौधरी यांचा देखील आम्हाला वारंवार कॉल करून कॉन्टॅक्ट होत होता. तर तुम्ही काही करा, ते आग विझवा. या ठिकाणी आग विझवण्याचा खरोखर आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. जीवाची पर्वा न करता हे आमचे श्रद्धास्थान आहे आणि या श्रद्धास्थानसाठी आमचा जीव गेला तरी चालेल. आणि आज त्या दिवशी आम्ही ती आग विझवण्याचा प्रयत्न केला. आग विझवत असताना तुम्हाला अडचणी काय आल्या? आग विझवत असताना खालून अक्षरशः गरम पाणी वाहत होतं, वरून देखील गरम पाणी वाहत होतं. जी विझवणारी आग वरती पाणी टाकलेलं होतं ते खूप त्रास झाला. आग म्हटलं चेहरा आग मारत होता, खालून पाय आग मारत होते आणि श्वास घेता येत नव्हता. खूप त्रास झाला. श्वास घेण्यासाठी बाहेर जावं लागत होतं, परत मध्ये यावं लागत होतं. आणि ते असं करून आम्ही ती आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जी घटना घडली ती अतिशय दुःखदायक घटना आहे आणि ती आग म्हणजे आपलं श्रद्धास्थान वाचवण्यासाठी, बचाव करण्यासाठी काही लोकांनी आपलं जीवाचं आकांत केलं, जीवाचं म्हणजे आपलं रान केलं, आपला जीव धोक्यात घालून त्यांनी प्रयत्न केला आणि आपल्या जी घटना घडली त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांनी ते. सर्वात महत्वाची गोष्ट, ही आग विझवताना हिंदू आणि मुस्लिम एकतेचं दर्शन म्हणजे दिसून आलं. म्हणजे मुस्लिम बांधवांनी सुद्धा कसोशीने प्रयत्न केले जेणेकरून हे श्रद्धास्थान टिकावं, नुकसान होऊ नये, म्हणून आज त्यांचंही पूर्ण शहरभर कौतुक केलं जात आहे. मी रवींद्र मोरे, महादर्पण. धन्यवाद.